चला चला तर या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट त्यांनी 2 षटकं फेकली, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली बॅटिंग करत असताना सुरुवात करून दिली आपल्या टीमला. तर या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच ठरलाय मिस्टर साहिल दिवेकर. यायचंय साहिल लवकरात लवकर. साहिल दिवेकर ठरला या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच, ज्याने मात्र खूप चांगली बॅटिंग केली. सुरुवात भरपूर महत्वाची होती आणि ती सुरुवात करून दिलेली आपल्या टीमला. चला साहिल दिवेकर. जयेशजी ठाकूर यांच्याकडनं त्यांना प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी दिली जाते. वेल प्लेड साहिल, खूप चांगला खेळ केला साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. प्रियदर्शनी बेलापूर तुम्हाला. आणि जशी इनिंग ब्रेक होईल साहिल टॉस साठी लगेचच यायचंय आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ खेळताना आपल्याला दिसेल प्रियदर्शनी बेलापूर आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ असणार आहे खेळणारा चला मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूने टीम करंजा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला टीम पाहायला मिळणार आहे ती म्हणजे आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमने एक एक सामना जिंकला आहे. एका बाजूने आरपी जस्कार आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे आतापर्यंत दोन्ही टीमने एक एक सामना जिंकला आहे. आणि जर का पाहिलं तर अगदी दुसऱ्या मॅच साठी दोन्ही संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. एका बाजूने जर का पाहिलं तर करंजा आणि दुसऱ्या बाजूने जस्कार या दोन टीम दरम्यान मॅच पाहायला मिळणार आहे. अगदी सामना 3 षटकांचा असणार आहे. याची देखील दोन्ही टीमच्या टीम कॅप्टन नोंद घ्यायची आहे. 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटांमध्ये संपवायची याची देखील नोंद घ्यायची. आमच्यापर्यंत टायमर सेट केला जाईल. 2 षटकं तुमची 10 मिनिटांमध्ये संपली नाही तर मात्र अगदी एक क्षेत्ररक्षक तुमचा 38 सर्कल मध्ये घेतला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूने कोवटणे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला टीम प्रियदर्शनी बेलापूर या टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी जर का पाहिलं तर मागची मॅच बेलापूर टीमने जिंकली. अप्रतिम दर्जाचा खेळ मैदानावरती पाहायला मिळाला. जसा बॉल पडेल तसा मात्र टायमर सेट केला जाईल. 3 षटकांची मॅच ज्यामध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचा असणार आहे ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळतील. ओपनिंग बॅट्समन मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक मध्ये आपल्याला सोनू पाटील आणि त्याला साथ देत असताना प्रणव कोहली आपल्याला पाहायला मिळणार. 2 बॅटल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि अगदी जर का पाहिलं तर मैदानावरती सलामीची जोडी पाहायला मिळणार. मागच्या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये अगदी जर का पाहिलं तर सोनू पाटीलला रन आउटच्या स्वरूपामध्ये सस्त्यामध्ये बाद व्हावं लागलं. परंतु पंचांचा इशारा संदीप पाटील सरांचा इशारा आलाय. मॅचला आपण करूया सुरुवात. आरंभ प्रारंभ आणि शुभारंभ करूया. सेकंड मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. जर का पाहिलं तर सेकंड राऊंडची मॅच एका बाजूला जस्कार आणि दुसऱ्या बाजूला करंजा या 2 टीम दरम्यान पहिला बॉल गोलंदाजाच्या मोर्चावरती रुशांक आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल यावेळी पहिल्याच बॉलवरती सोनू पाटीलचा तडाखा पाहायला मिळेल. बॉल सीमारेषा पार सोनूच्या बॅट मधून येईल. पहिलाच दर्जेदार षटकार.
आणि सोनू पाटील साठी सुवर्ण संधी असणारा बॅक टू बॅक 3-6 साठी रवी मांडेलकर यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. पव्या सोनू पाटील साठी सुवर्ण संधी आहे. एक षटकार आलाय आणि अगदी जर का पाहिलात तर एक षटकारानं संपूर्ण करंजा गावाला मंत्रमुक्त करून टाकणारा षटकार पाहायला मिळाला. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा आडव्या बॅटनं चेंडूला खेळून काढला जातोय. ऑन साइड रिजन मध्ये बॉलला फील्ड केलाय. अगदी क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या व्हायला देखील हरकत नाही आहे. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि अगदी जर का पाहिलं तर आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर मैदानावरती 9 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. आणि अगदी जर का पाहिलात ना तर मैदानावरती सर्व प्रेक्षक मायबाप ही स्पर्धेचा आनंद लुटतात, या मॅचचा आनंद लुटतात. आणि आमच्या व्यासपीठावरती जर का पाहिलात ना तर सर्व आयोजक देखील या स्पर्धेचा एन्जॉय करतात. अगदी जर का पाहिलात तर नेक्स्ट बॉल मैदानावरती यावेळचा लोवर फुलटच बॉल पाहायला मिळाला आहे. फटका बराच काळ हवेमध्ये पाहायला मिळतो आहे, परंतु जर का पाहिलात तर झेल निसटला जातो आहे. आणि अगदी जर का पाहिलात तर जीवनदान कोणाला दिलाय तर मैदानावरती सोनू पाटील सारख्या मोठ्या फलंदाजाला तुम्ही मैदानावरती जीवनदान देऊ शकत नाही आहात. पव्याच्या जीवनदानाचा फायदा कितपर्यंत घेतला जाईल सोनू पाटीलच्या माध्यमातून मैदानावरती 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत 11 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. सोनू पाटील आणि त्याला साथ देत असताना प्रणव कोहली असे 2 बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळतात. जिथे षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना कृषांक याच्यावरती मात्र हल्ला बोल मैदानावरती केला जातो. नेक्स्ट बॉल यावेळचा बॉल देखील सुरेख चेंडू पाहायला मिळतो, परंतु जर का पाहिला तर पंचांचा इशारा येईल, इट्स अ वाईड बॉल. जर का आपण पहिल्या मॅच मध्ये ऋषांकची गोलंदाजी पाहिलीत ना तर ऋषांकनं सर्व प्रेक्षक माय बाबांना मंत्रमुक्त करून टाकला होता. परंतु या मॅच मध्ये सोनू पाटील आणि त्याला गोलंदाजी करत असताना आपण ऋषांकला पाहत आहे. जरूर मैदानावरती बिग बॅटल पाहायला मिळतो आहे. पव्यात ही मॅच 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 12 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळच्या बॉलवरती फटका फसलाय. बॉल बराच काळ हवेमध्ये पाहायला मिळणार आहे. यावेळी पुन्हा एकदा चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. आणि अगदी जर का पाहिलात ना तर कॉलिंग मैदानावरती अजिबात घडत नाही आहे. आणि अशा रीतीने जर का तुम्ही मिसफील्ड केलीत ना तर मात्र जरूर धावांचा डोंगर या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. जरूर आपण पाहता एकाच फलंदाजाला 2 वेळा जीवनदान देणं मैदानावरती सोपं काम नाही आहे. एका फलंदाजाला तुम्ही 2-2 वेळा जीवनदान द्याल त्याचं मात्र तुम्हाला संपूर्ण मैदानावरती पाहू शकाल ना. ही मॅच संपल्यानंतर तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे. पव्या सोनू पाटीलला 2 जीवनदान मिळालेत, त्याचा कितपर्यंत वापर केला जाईल मैदानावरती. परंतु यावेळचा वेगवान बॉल मैदानावरती ऋषांक ठाकूरचा पाहायला मिळतो आहे. आणि अगदी जर का पाहिलं तर तेज तरार बॉल मैदानावरती आलाय. आणि बघता बघता 5 बॉलचा खेळ संपलाय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय 14 धावा टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. सलामीला आलेले 2 बॅट्समन मैदानावरती सोनू पाटील आणि त्याला साथ देत असताना प्रणव कोहली आपल्याला पाहायला मिळतात. प्रणव कोहली जर का पाहिलं तर अजूनही एकही बॉल खेळला नाही आहे. सोनू पाटील 5 बॉल खेळलाय, 12 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. आणि अगदी जर का पाहिला तर तो भन्नाट फॉर्म मध्ये आताच्या घडीला मैदानावरती पाहायला मिळतो आहे. आणि अगदी जर का पाहिलात तर सोनू पाटील जर का पाहिलात ना तुम्ही तर मात्र कालचा दिवस अक्षरशः शुक्रवार, शनिवार आणि रविवार 3 दिवसामध्ये घरच्या मैदानावरती अप्रतिम दर्जाची फलंदाजी त्याची आम्हाला पाहायला मिळत होती. आणि अगदी जर का पाहिलं तर त्याने घरच्या प्रेक्षकांना मंत्रमुक्त केलं होतं. परंतु आज मात्र मुलेखंड नगरीमध्ये त्याला संपूर्ण प्रेक्षक माय बापाला मंत्रमुक्त करायचं आहे. आणि ते करत असताना पव्यात कशा रीतीने त्याच्या माध्यमातून खेळ केला जाईल. जर का मैदानावरती आपण पाहिलात तर सोनू पाटील आणि त्याला साथ देतो प्रणव कोहली.
चला मॅचला सुरुवात करायची आहे. थोडीशी आम्ही आमच्या आयोजकांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतोय. अगदी जर का पाहिला तर थोडासा प्रॉब्लेम जरूर अगदी जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे आपण पाहताय 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 14 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मॅच सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाजाच्या मोर्चावरती ऋषांक ठाकूर पाहायला मिळतो आणि स्ट्रायकर वरती सोनू पाटील. दोन्ही टीम साठी जर का पाहिला तर बरीच विश्रांती पाहायला मिळाली आणि बऱ्याच विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात करूयात. लेट्स प्ले. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळचा वेगवान बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. षटक क्रमांक मैदानावरून पहिला संपलाय आणि अगदी जर का पाहिलात तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्ड मैदानावरती आपण पाहताय 14 या धावपटलावरती जाऊन पोहोचलोय. जर का पाहिलं तर 6 बॉलचा खेळ संपल्यानंतर 14 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात, जिथे षटक क्रमांक आपल्याला पहिलं संपताना पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच साठी आम्ही इन्व्हाइट करतो. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे एका बाजूनं टीम यज्ञेश 11 गोवटणे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला टीम पाहायला मिळणार आहे प्रियदर्शनी बेलापूर. या टीमला आपण इन्व्हाइट करू की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत, याची आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीम दरम्यान टॉस केला जाईल. आणि अगदी जर का पाहिलं तर षटक क्रमांक पहिल्या मैदानामधून संपलाय. ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10-15 धावा येणं आवश्यकतेचे असतात, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण यावेळी सोनू पाटीलनं करून दाखवलं. अगदी 14 धावा कुठून काढल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. प्रति षटकामध्ये जर का अशा 14 धावा आल्या तर मात्र 42 धावा तुमच्या सहज होऊ शकतात. आणि जर का 45 ते 45 धावा झाल्या ना तर मात्र अगदी रफ अँड टफ मॅच पाहायला मिळणार आहे. अगदी 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकांमध्ये तुम्हाला 40+ धावा मात्र भरपूर स्थितीमध्ये आपल्याला या पाहायला मिळतील. अगदी जर का पाहिला तर विकेट वरती जर का पाहायला मिळाला तर अगदी ड्यू पडलेला पाहायला मिळणार आहे. क्रीज थोडीशी आपल्याला ओलसर पाहायला मिळेल. जर का पाहिला तर अगदी घड्याळामध्ये 2:30 वाजलेत आणि अगदी जर का पाहिलं तर पहिल्या दिवस आणि पहिल्या दिवसातील ही दुसरी मॅच अगदी आपल्याला मैदानावरती दोन्ही संघांनी एक सामना जिंकलाय. आणि अगदी जर का पाहिलात तर मैदानावरती जिथे 2 षटक अजूनही प्रगतीपथावरती असतील आणि गोलंदाजाच्या मोर्चावरती गोलंदाजाला प्राचारित केलाय. यावेळी साहिल ठाकूर याच्या हातामध्ये कर्णधारानं दाखवलेला विश्वास, त्याच्यावरती पाहूयात कशा रीतीने खेळ मैदानावरती केला जाईल. अगदी प्रथम स्ट्रायकर वरती आपल्याला प्रणव कोहली पाहायला मिळणार आहे. अगदी अजूनही एकही चेंडू खेळला नाही. या मागचा षटक संपूर्ण 6 बॉल सोनू पाटीलनं फेस केला आणि त्याच्या बॅट मधून 12 धावा आपण पाहिल्या. टोटल 14 धावा 2 अतिरिक्तच्या पाहायला मिळाल्या. अगदी जर का पाहिलं तर सोनू पाटील मैदानावरती अजून नॉन स्ट्रायकर वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल यावेळचा पहिलाच बॉल वेगवान बॉल मैदानावरती पाहायला मिळतो आहे. अगदी जर का पाहिलात ना तर या बॉलला भन्नाट वेग मैदानावरती पाहायला मिळाला आणि त्या वेगाला मात्र सामोरे जात असताना बॅट्समन मैदानावरती प्रणव कोहली पाहायला मिळतो आहे. अगदी बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येत नाही आहे. आणि अगदी जर का पाहिला तर अशा वेळेला डॉट बॉल मैदानावरती येतोय. जर का डॉट बॉल मैदानावरती आला तर मात्र जरूर करंजा टीम वरती दबाव निर्माण केला जाईल. आणि जर का एकेरी दुहेरी धावा जरी मैदानावरती आल्या ना तरी मात्र मॅच एका बाजूने चालू राहणार आहे. यावेळचा लोअर फुलटॉस बॉल पाहायला मिळाला आहे. आक्रमण केला आहे, बॉलला फेकून दिला ऑन साइड रिजन मध्ये. बॉल सीमारेषा पार. या बॉल वरती मिळेल षटकार आणि षटकाराच्या साहाय्यानं आपण पाहता टोटल स्कोर कार्ड धाव पटलावरती पाहायला मिळणार आहे 20 धावा. चला तिसरे पंच आपण पाहता. तिसऱ्या पंचांकडे जरूर पंचांचा इशारा आला. इट्स अ नो बॉल आणि या बॉल वरती आपण पाहता बिमल घोषित केला जातो आहे. आणि अगदी जर का पाहिलात तर फ्री हिटचा बॉल असणार आणि फ्री हिटच्या बॉल साठी पुन्हा एकदा आपल्याला प्रणव पाहायला मिळणार आहे. आणि जर का पाहिलात तर या बॉल वरती तब्बल 7 धावा टोटल 21 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि जर का आपण पाहिलात ना मैदानाच्या अगदी जर का पाहिलात तर समोरच्या दिशेला करंजा गावाचे प्रेक्षक जरूर प्रेक्षक मायबाप या स्पर्धेचा आनंद घेतात. यावेळचा फ्रीटचा वेगवान बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. बॅट्समन प्रणव कोहलीने अगोदरच ठरवलं की होतं की या बॉलला देखील आपल्याला ऑन साइड रिजन मध्ये खेळायचा आहे, परंतु बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येत नाही आहे आणि फ्रीटच्या बॉलवरती आपण पाहिला डॉट बॉल आलाय. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 21 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. जिथे 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकांमध्ये तुमचे मनसुबे जरूर असतील 40 ते 45 धावा प्लस करण्याचे, परंतु जर का असे डॉट बॉल आले ना मात्र मैदानावरती थोडासा अडचणीत तुम्ही जरूर सापडाल. परंतु यावेळच्या बॉल वरती
जरूर आपण पाहता वारंवार ऑन साइड रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातो आहे, परंतु बॅटन बॉलचा नीट कायसा संपर्क येत नाही आहे आणि अशा कारणानं मैदानावरतून 3 बॉलचा खेळ देखील संपुष्टात आला आहे आणि आतापर्यंत 22 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात आणि अगदी जर का पाहिला तर अशा रीतीने अजूनही 3 बॉलचा खेळ असणार आहे. सोनू पाटील साठी 3 बॉल 3 सिक्स साठी आपण पाहता रवी मांडेलकर यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे आणि अगदी जर का पाहिला तर अशा वेळेला सोनू पाटील ऑन स्ट्राईक पाहायला मिळणार आहे. त्याच्या बॅट मधून षटकार पाहिला. यावेळच्या बॉलवरती देखील मोठा फटका, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. यावेळेस पुन्हा एकदा मिसफील्ड. अगदी जर का पाहिलात ना मैदानावरती एका खेळाडूला 3 वेळा जीवनदान देणं म्हणजे कुठेतरी मैदानावरती अडचणी आणि अडचणींना मात्र सामोरे जात असताना संघ मैदानावरती आपण पाहताय जरूर सोनू पाटील ज्याच्या बॅट मधून पहिल्या षटकामध्ये आक्रमण पाहिलात आणि त्यालाच मात्र तुम्ही जीवनदान देताय. मोठा मासा गळाला लागतोय परंतु तो मात्र तुमच्या हातामधून सहज निसटतोय. यावेळच्या बॉलवरती आपण पाहताय सोनू पाटीलची कलात्मकता. मैदानावरून बॉल 1 टप्पा 2 टप्पा घेत सीमारेषा पार आणि याला तुम्ही मित्रांनो जीवनदान दिलात त्याचा पुरेपूर वापर यावेळी सोनू पाटील घेतोय आणि बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. येईल चौकार आणि चौकाराच्या साहाय्यानं आता मात्र टीमचं टोटल स्कोर कार्ड मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी जर का पाहिला तर दुसरं षटक प्रगती पथावरती आणि ज्यामध्ये 28 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. जिथे आपण पाहताय सोनू पाटीलला दिलेले आपण पाहताय 3-3 जीवनदान मैदानावरती. जिथे जर का पाहिला तर एका जीवनदान ठीक आहे, दुसरा देखील ठीक आहे, परंतु 3 वेळा एकाच खेळाडूच्या झेल ड्रॉप करणं मैदानावरती आपण पाहताय ना अडचणी आणि अडचणी मात्र वाढू लागल्या जसकार टीमच्या. नेक्स्ट बॉल. यावेळच्या बॉलवरती बॅटची कडा आणि यावेळेस कोणतीही चुकी केली जाणार नाही आहे. यावेळेस झेल टिपलाय आणि आपण पाहताय मैदानावरून मोठा धक्का बसलाय एसपीसीसी करंजा टीमला. सोनू पाटील होईल बॅक टू डगआउट. नो बॅट्समन आपल्याला युनाइट नंबर 3 वरती पाहायला मिळणार आहेत. अगदी सियोग आले सोनू पाटील यांच्या टाल्यांच्या गजरामध्ये अगदी जर का पाहिला तर स्वागत केलं जातं. ज्याच्या बॅट मधून जशी टीमला सुरुवात हवी होती ना ती सुरुवात मैदानावरती पाहायला मिळाली आणि अगदी जर का पाहिला तर 28 धावसंख्या टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतं. जिथे मी सुरुवातीलाच म्हणालो 14.00 च्या सरासरीनं ही टीम वाटचाल करते आहे आणि अशा रीतीने जर का आपण पाहिलात ना मैदानावरती प्रति षटकामध्ये 14.00 च्या सरासरीने वाटचाल करताना आपल्याला टीम करंजा पाहायला मिळते या मैदानावरती. जिथे पाहता आरपी जसकार टीमनं क्षेत्ररक्षण करण्याचा जो डिसिजन घेतलाय तो आतापर्यंत जर का पाहिलात ना तर मात्र 3 झेल एका फलंदाच्या सोडल्या. त्याच कारणानं आपण पाहिल्यात तर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतात 28 आणि जर का पाहिला तर आतापर्यंत टोटल स्कोर कार्ड 28 पर्यंत जाऊन पोहोचलाय आणि आताच्या घडीला मैदानावरती अठ्ठावीस धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. शेवटच्या षटक प्रगती पथावरती पाहूयात कोणत्या गोलंदाजाला यावेळी प्राचारित केलं जाईल. गोलंदाजाच्या मोर्चावरती गोलंदाज मनीष ठाकूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी शेवटचे षटक स्ट्रॉंग ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाजाच्या मोर्चावरती त्याला कॅप्टनने दाखवलेला विश्वास आणि जर का पाहिला तर त्या विश्वासावर आता मात्र त्याच्यावरती जबाबदारी दिली आहे. अगदी जर का पाहिलं तर शेवटचे षटक प्रगती पथावरती असणारा टार्गेट सेट करणारा षटक असणार आहे. स्लॉग ओव्हर साठी यावेळच्या बॉलवरती प्रणव कोहलीचा तडाखा आणि अगदी जर का पाहिलात ना तर क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करत तेवढं कमी आहे. अगदी जर का पाहिलात तर सुरुवातीला असं वाटलं होतं की डगआउट मधून टाळ्यांचा शिट्ट्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्यावेळेस अशा रीतीने क्षेत्ररक्षण केलाय आणि आपल्या टीम साठी जरूर 4 धावा सेव्ह केल्यात आणि अगदी जर का पाहिला तर अशा रीतीने 2 धावा ऍड केल्या जात आहेत आणि 2 धावे टोटल स्कोर कार्ड आपण मैदानावरती पाहताय. जिथे धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्यात त्या म्हणजे गडी 5 झाला 1 आणि 30 धावा स्कोर कार्ड वरती. नेक्स्ट बॉल.
यावेळच्या बॉलवरती देखील विकेट काढण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु यावेळी क्षेत्ररक्षकाला निवडलं जातो आहे. नाही, अगदी क्षेत्ररक्षक बॉलला अडवतोय, फेकतोय, तत्पूर्वी मात्र एका धावेवरती समाधान मानला जातो आहे. अगदी 31 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. जिथे षटक क्रमांक 3 स्लॉग वर टाकत असताना गोलंदाज मनीष ठाकूर गोलंदाजच्या मोर्चावरती. अगदी जर का पाहिलं तर मनीष ठाकूर सुंदर गोलंदाजी करतो आतापर्यंत आपल्या टीम साठी. आणि जर का पाहिलं तर टीम मैदानावरती आरपी जसकार रत्नेश्वरी आईच्या आशीर्वादानं संघ मैदानावरती खेळतोय, तर दुसऱ्या बाजूने करंजा संघ. यावेळच्या बॉलवरती सियोगला देखील विकेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु बॉलला फॉलोथ्रो मध्येच अडवला जाईल. तत्पूर्वी मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागतो आहे. अगदी जर का पाहिलं तर 32 धावा स्कोर कार्ड वरती, जिथे जसकार संघाच्या ब्रेक थ्रोच्या शोधामध्ये होताना तो ब्रेक थ्रो मैदानावरती सोनूच्या माध्यमातून मिळाला गेला. आणि जत नंतर जर का आपण पाहिलं तर सोनू बाद झाल्यानंतर थोडासा संघ अडचणीमध्ये आपल्याला सापडताना पाहायला मिळतो. जिथे सोनूनी अप्रतिम दर्जाची स्टार्ट करून दिली होती, तिथे मात्र कुठेतरी धावसंख्येला त्यावेळेस लगाम लावण्याचे काम जसकार टीमच्या माध्यमातून. यावेळचा लोअर फुलटॉस बॉल आणि बॉलला फेकून दिला ऑन साइड रिजन मध्ये. बॉल वन बाउंस सीमा रेषा पार आणि या बॉल वरती धावा मिळतील 4 आणि 4 धावेनं टोटल स्कोर कार्ड आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 36 या धावसंख्येपर्यंत. 36 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. अशा प्रकारचे जर का तुम्ही लोअर फुलटॉस बॉल टाकलेत तर त्याच्यावरती मात्र बॅट्समन आक्रमण आणि आक्रमणच करणार आहे. जर का पाहिलं तर प्रणव जो सलामीला आलाय, आतापर्यंत 7 बॉल त्याने फेस केलेत, 13 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. अजूनही शेवटचे मैदानावरती काही शिल्लक बॉल असतील, पव्यात त्या बॉल वरती कितीपर्यंत धावा येतील. यावेळचा लोअर फुलटॉस बॉल अगदी जर का पाहिला तर बटक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक तिथे थोडासा फ्लंबल पाहायला मिळाला आणि त्याचा मात्र पुरेपूर वापर मैदानावरती केला जातो आहे. आणि यावेळी जर का पाहिला तर बॅट्समन रन आउटच्या स्वरूपामध्ये होतील, बॅक टू द डगआउट. आणि टोटल जर का आपण पाहिलात तर या बॉल वरती 2 धावसंख्या पाहायला मिळाला. तिसरीच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन सियोगला परतावं लागणार आहे. पव्यात शेवटच्या बॉल साठी कोणता फलंदाज मैदानावरती पाहायला मिळणार आहे. आणि चला नेक्स्ट मॅच टॉस साठी. एका बाजूने आपल्याला यज्ञेश 11 गोवटणे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम पाहायला मिळणार आहे, ती म्हणजे बेलापूर. या 2 टीम दरम्यान मॅच पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमचे टीम कॅप्टन उपस्थित आहेत. कॅप्टन चला आपण टॉस साठी यायचंय. गोवटणे आणि बेलापूर टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार 3 षटकांची मॅच असणार आहे. याची देखील आपण दोन्ही टीमला सूचना देऊयात. 3 षटकांची मॅच असणार आहे. अगदी जर का पाहिला तर ही मॅच देखील रफ अँड टफ मॅच पाहायला मिळणार आहे. जर का पाहिला तर अगदी 3 षटकांची मॅच आहे. 38 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. आणि जिथे आपण पाहतो शेवटचं षटक प्रगती पथावरती असताना नवीन बॅट्समन मैदानावरती टीमचा टीम कॅप्टन यावेळेस गणराज कोहली आला इन ॲट नंबर 4 वरती. त्याच्यावरती आता मात्र संपूर्ण करंजा गावाच्या नजरा लागल्या असतील. शेवटच्या बॉलवरती टार्गेट सेट करणारा बॉल मैदानावरती. पाहूयात काय घडेल काय बिघडेल. यावेळचा लोअर फुलटॉस बॉल, परंतु जर का आपण पाहिला तर यावेळच्या बॉलवरती एकही धाव मैदानावरती जर का पाहिला तर आतापर्यंत पंचांचा इशारा येईल. एक धाव संख्या पाहायला मिळणार आहे. ओके, तर चला नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. एका बाजूला प्रियदर्शनी बेलापूर, दुसऱ्या बाजूला गोवटणे. पाहुण्या संघाला या ठिकाणी संधी दिली गोवटणे टीमने. 3 ओव्हरची मॅच. प्रियदर्शनी बेलापूर टीम कॉल करेल. हेड्स इज द कॉल अँड इट्स अ हेड. काय निर्णय असेल? बॉलिंग करू. ओके, जास्त प्रश्न विचारणार नाही. या प्रियदर्शनी बेलापूर टीमने टॉस जिंकला. साहिल दिवेकरने टॉस जिंकलाय. त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोवटणे टीम जास्त काही विचारणार नाही. या मैदानावरती खेळत असताना हे आयोजन खूप अप्रतिम पाहायला मिळतंय. गतवर्षी खूप चांगलं आयोजन आम्हाला पाहायला मिळालेलं होतं. यावर्षी खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पण या बॉलवरती काय डिसिजन आहे? पहिली मॅच 1 रन जिंकले. 22च्या रूपाने 1 धाव संख्या. शंतनू
तर पहिली मॅच तुम्ही जिंकलात, किती एन्जॉय केलं ती स्पर्धा खेळत असताना, एकंदरीत आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप सुंदर आहे. जर त्यावर्षी पण आम्ही खेळलो, त्यावर्षी पण आम्हाला आयोजकांनी खूप मदत केली होती. आम्ही एक दुसऱ्या ठिकाणी पण मॅच खेळत होतो, तेव्हा आम्ही अर्धा तास कमीत कमी लेट झालो होतो. त्याबद्दल आम्हाला ॲडजस्ट केल्याबद्दल त्याबद्दल मी धन्यवाद करतो. आणि पहिली मॅच जिंकली तेव्हा पण आम्ही खूप एन्जॉय केले आणि आता पण जिंकण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू सो मच. हे होते गोवटणे टीमचे कॅप्टन. टॉस जिंकला प्रियदर्शनी बेलापूर साहिद देबेकर टीम कॅप्टनने आणि त्यांनी पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय गोवटणे टीमला. थँक्यू सो मच. चला 2 मिनिटं डिसिजन पेंडिंग असणार आहे. करंजा टीम स्ट्राइक चेंज नाहीये, म्हणजे शेवटचा बॉल डॉट बॉल असणार आहे. ओके, मान्य केलाय. थँक्यू सो मच. आभार व्यक्त करतोय. पंचांच्या डिसिजनचा रिस्पेक्ट ठेवल्याबद्दल करंजा टीम आपला आम्ही खऱ्या अर्थाने रिस्पेक्ट करतोय. आणि जस्कार टीम मात्र त्यांच्या डिसिजन वरती ठाम होते आणि पंचांचाही खूप चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. चला, टार्गेट चेस करायचा इथून आरपी जस्कार या टीमला. टोटल 3 ओव्हर मध्ये धावा चेस करायच्या आहेत. 39 धावा होऊ शकतात चेस. या 39 धावा. सचिन म्हात्रे आणि हितेश म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. अतिश पाटील सर पागोटे यांचा आवाज तुम्ही ऐकलात. सूत्रसंचालन त्यांच्या माध्यमातून खूप चांगला आपल्याला ऐकायला मिळालं. आणि त्याचबरोबर याच मुळेखाण गावाचा सुपुत्र शंतुने यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात मागच्या काही मॅचेस मध्ये. नेक्स्ट मॅच एका बाजूला गोवटणे टीम आहे, त्यांना बॅटिंग करायची आहे. प्रियदर्शनी बेलापूर ज्याने टॉस जिंकला, साहिलने सांगितलं आम्ही पुन्हा एकदा फिल्डिंग करू. परंतु चालू असलेली मॅच, या मॅच मध्ये करंजा टीमला धावा डिफेंड करायच्या आहेत. 18 मध्ये 39. प्लीज करंजा टीम जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. एसपीसीसी करंजा टीम फिल्डिंग लगेच सेट करून घ्यायचे. कॅप्टन प्लीज, भरपूर उशीर झाला पहिल्याच रात्रीमध्ये आणि आम्हाला लवकर मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. आयोजकही भरपूर थकलेत कारण की आज उद्घाटनाचा दिवस होता आणि आयोजकांनाही घरी जाऊन थोडासा आराम करायचा. उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा तयारीला लागायचं आहे. नाईटची टुर्नामेंट म्हटल्यानंतर जास्त प्रमाणामध्ये झोपू शकत नाही, आराम करू शकत नाही. पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेला मैदानावरती यावं लागतं, पूर्णपणे सेटअप तयार करावा लागतो. म्हणूनच आम्ही विनंती करू प्रत्येक टीमला की थोडस सहकार्य करा. आपणही आयोजक आहात, आपल्याला माहिती आहे भरपूर मेहनत लागते आयोजकांना. करंजा गावामध्ये ही स्पर्धा होत असतील तिथेही आयोजक आहेत. जस्कार गावामध्ये तर भरपूर स्पर्धा आपण पाहतोच. तुम्ही स्वतः आयोजक आहात, तर प्लीज थोडस सहकार्य करा जेणेकरून आजची रात्री व आजच्या रात्रीतील सामने लवकरात लवकर समाप्त होतील. आरपी जस्कर आणि त्यांच्या विरोधामध्ये एसपीसीसी करंजा या 2 टीम्स मध्ये आपण पुन्हा एकदा मॅच पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीमधील ही पहिली मॅच आपल्या समोर रंगते. 3 ओव्हरची मॅच. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील टीम एसपीसीसी करंजा या टीम कडनं हिरेंद्र भगत. लेट्स प्ले. पहिला बॉल 39 धावसंख्येचा पाठलाग. सचिन म्हात्रे स्ट्राइक वर, नॉन स्ट्राइक वरती हितेश म्हात्रे. पहिलाच बॉल, चांगला फटका पाहायला मिळतोय. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. चेंडू मात्र सीमारेषा पार. आरपी जस्कार टीम साठी मात्र चौकार येत असताना
पहिल्याच बॉलवरती अकाउंट ओपन झालाय जसकार टीमचं. 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना हा चौकार पाहायला मिळतोय. आता 17 मध्ये बनवायचे 35. 3 ओव्हरची मॅच आहे. इक्वेशन लगेच सांगू शकतो आपण, कारण की 3 ओव्हरच्या मॅच मध्ये टार्गेट जे आहे ना ते कंप्लीट करायचं असतं. खऱ्या अर्थाने मित्र म्हणेन थोडं फास्ट. यावेळचा फटका जर पाहिला तर अगदी समोरच्या दिशेला आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत फक्त एक सिंगल 5 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हिरेंद्र भगत यांचा मात्र हा बॉल मात्र ऑन साइडला खेळायचा होता, परंतु हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हितेश म्हात्रे यांच्यासाठी हा बॉल मात्र पहिलाच बॉल त्यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळाला. जसा मात्र बॉल डॉट येतोय. SPCC करंजा टीमचे पाठीराखे समर्थक मात्र टाळ्यांचा आवाज भरपूर प्रमाणामध्ये येतोय. पहिल्या बॉल वरती चौकार. जसकार टीमच्या डगआउट मधून आपल्याला टाळ्यांचा आवाज पाहायला मिळाला. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्लीज विनंती करतोय हिरेंद्र भगत, प्लीज जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. फिल्डिंग मध्ये विवरचना केलेली आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय कॉर्नरचा क्षेत्ररक्षक जो आहे तो मिड विकेटला ढकलला गेला, मिड ऑन तैनात केलाय. डबलचा फटका पुन्हा एकदा इथे ऑन साइडला खेळायचा होता आणि किरण एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. टाळ्यांचा आवाज पाहायला मिळतोय. SPCC करंजा टीमचे पाठीराखे मात्र खुश होत असताना 4 बॉल आतापर्यंत टाकलेत, 5 धावा खर्च केल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर 3ही बॉल मात्र शांत ठेवण्यामध्ये यशस्वी झाला हिरेंद्र भगत हा गोलंदाज. गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. ऑन साइडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. स्वीप केला, चेंडू सीमारेषा पार, चौकार. 9 धावा फलकावरती हितेश म्हात्रे यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. एक दर्जेदार स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या 4 धावा, या 4 धावेच्या साह्याने मात्र टीमची धावसंख्या मात्र 9 या आकड्यावरती जाऊन बसते. 9 धावा फलकावरती आपण पाहतोय. 9 रन स्कोर कार्ड वरती 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 9 धावा फलकावरती लागल्या. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. हिरेंद्र भगत गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला प्लीज विनंती करतोय थोडस स्पीड अप करा. अजून आपल्याला मॅचेस कव्हर करायचे 2 आजच्या रजनी मधील 4 तर वाजतील कन्फर्म आहे. असाच जर वेळ घेतला तर 5 ही वाजतील. SPCC करंजा टीम हिरेंद्र भगत शेवटचा बॉल राईट अबाउट द विकेट. यावेळचा बॉल मात्र पंचांकडे जोरदार अपील केलेली आहे. LBW च्या स्वरूपामध्ये मोठा धक्का लागत असताना RP जसकार टीमचा धाकड फलंदाज हितेश म्हात्रे मात्र तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 36 पंचांनी वापरला आणि हितेश म्हात्रे याला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. पहिला फलंदाज बाद झाला. RP जसकार या टीमचा 9व्या धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 1 गडी बाद झाला जसकार टीमचं. समीकरण 12 मध्ये 30 ची गरज आहे, म्हणजे 15 ची सरासरी आहे. 12 बॉल 30, 15-15 दोन्ही ओव्हर्स मध्ये. नवीन फलंदाज नंबर क्रमांक 3 वर जे आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रथमेश ठाकूर हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल नंबर क्रमांक 3 वरती. SPCC करंजा टीम पहिला बॉल जर पाहिला तर RP जसकार टीमच्या बाजूने. त्या ओव्हरचा शेवटचा बॉल मात्र SPCC करंजा या टीमच्या बाजूने. करंजा टीम मात्र 12th मॅन शिवमला या ठिकाणी संधी मिळते. एखाद्या खेळाडूला कदाचित दुखापत झालेली दिसते, त्याच कारणामुळे 12th मॅन आमचे मैदानाच्या आत जात असताना त्याचे रिप्लेस प्लीज या पण कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात अभिषेक कोळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीसाठी. समोर सचिन म्हात्रे ज्यांच्या बॅटमधनं एक चौकार पाहायला मिळाला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. या बॉलचा बॉल सोडून दिला ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल. 1 रन मिळेल या बॉल वरती. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. आरपी जस्कर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना त्यांना फाईट करतोय एसपीसीसी करंजा. भरपूर मेहनत करावी लागेल बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्यासाठी संपूर्ण टीम्सला. यावेळचा बॉल जर पाहिला पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतोय. 1 रन तर कंप्लीट केलेली आणि एकाच रनवरती समाधान मानावं लागणार आहे. प्रथमेश ठाकूर दुसऱ्या रन साठी तयार होते परंतु त्या ठिकाणी सचिन म्हात्रे यांनी सांगितलं की धोक्याची रन होऊ शकते दुसरी आणि एका रन वरती मात्र संतुष्ट मानावं लागतं दोन्ही फलंदाजांना. 11 वरती 1 गडी बाद सध्या स्थिती पाहायला मिळते. समीकरण 11 बॉल आणि 28 ची गरज आहे. 11 चेंडू शिल्लक आहे त्याने 28 धावा त्यांना इथून बनवायच्या आहेत. 39 धावा दाफलकावरती लागल्यात. अभिषेक कोळी गोलंदाजी मार्क वरती. भरपूर इम्पॉर्टंट ओव्हर आहे या मॅचची. अभिषेक कोळी यांचं षटक भरपूर महत्वाचं. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो आडव्या बॅटने. बॅटच्या मिडलला बॉल लागत नाहीये. क्षेत्ररक्षक गेल तोपर्यंत सहजरित्याने 2 धावा पळून काढल्यात. समीकरण 10 बॉल आणि 10 मध्ये 26 ची गरज आहे. 10 मध्ये 26 म्हटलं ना तर या 10 मध्ये 26 ची गरज आहे आणि या धावा चेस होऊ शकतात. असं नाहीये की कठीण आहे. या मैदानावरती 10 मध्ये 26 या धावा होऊ शकतात. प्रयत्न करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष. जो संघर्ष करेल तो जिंकेल. प्रेशर हँडल करेल तो या सामन्यावरती खऱ्या अर्थाने शिरकाव करेल. 10 बॉल 26. यावेळचा फटका फसलाय. एलिव्हेशन मिळाला नाहीये. नोमान्स लँड मध्ये बॉल पडलाय. 1 बाउन्स चेंडू उचलला गेलाय तोपर्यंत मात्र 2 धावा इथून कंप्लीट केल्या गेल्यात. आता 9 बॉल शिल्लक आहेत. 9 मध्ये 24 ची गरज आहे म्हणजे 4 षटकार. 9 बॉल आहेत. 9 बॉल मधून तुम्हाला 4 षटकार ठोकायचे आहेत. 9 चेंडू 24 धावसंख्येची गरज. प्रथमेश ठाकूर बॅटच्या मिडलला बॉल लागत नाहीये. मिस टाइम होतोय वारंवार. त्याचाच फायदा उचलत असताना मात्र 2 धावा मिळतात. 2 बॉल तो आतापर्यंत खेळलाय. 4 धावा त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 9 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. आरपी जस्कार या टीमला. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषक मळेखंड आपण पाहतोय. यावेळचा फटका पुन्हा एकदा चेंडू हव्यामध्ये आहे. नोमान्स लँड मध्ये पुन्हा एकदा बॉल पडेल. 1 रन तर कंप्लीट झालेली आहे आणि दुसरी धाव मात्र सहजरित्याने कंप्लीट केलेली आहे. या 2 धावी बरोबर आता समीकरण 8 चेंडू आणि 22 ची गरज आहे. पहा पूल केलं. जसा बॉल पीच झाला थोडासा आतमधल्या दिशेला वळण घेतला बॉलने. त्याच्यानंतर नोमान्स लँड मध्ये बॉल पडला. क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत मात्र इथून 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि आता समीकरण 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 22 ची गरज आहे. अभिषेक कोळीने अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली आहे ज्यामध्ये 4 बॉल आतापर्यंत झालेत आणि 8 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आता 8 मध्ये 22 ची गरज आहे. प्रथमेश ठाकूर आपल्याला पाहायला मिळतं स्ट्राईक वरती. चला एसपीसीसी करंजा प्लीज 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 प्लीज. गोलंदाज जास्त प्रमाणात वेळ घेऊ नका. अभिषेक कोळी. यावेळचा बॉल मात्र चांगला फटका लगावलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक मिड विकेटचा येतोय. फक्त एक सिंगल लाजवाब षटक आहे. अभिषेक कोळीचा मॅच विनिंग षटक कदाचित होऊ शकतं. 7 मध्ये राहिलेत 21. भरपूर कठीण आव्हान होत चाललंय टीम आरपी जस्कार या टीम साठी. या ओव्हर मध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं होतं. जिथे मात्र 5 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 9 रन खर्च केलेत अभिषेक कोळी याने. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा. शेवटचा बॉल मात्र चांगलाच फटकावलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु बघत राहील. बॉल सीमारेषा पार. षटकार आलाय. या ओव्हर मध्ये 15 तर आल्यात. आम्ही सांगितलं होतं 15 ची सरासरी आहे आणि या ओव्हर मध्ये 15 आल्यात. आता 6 मध्ये 15 ची गरज आहे. 6 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये.
चला 6 मध्ये 15 ची गरज आहे जस्कार टीम. 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 15. 15 ची सरासरी होती आणि 15 ची सरासरी असताना त्या ठिकाणी आपण पाहतोय त्या दुसऱ्या षटकामध्ये तर 15 आलेले आहेत. आता शेवटच्या षटकामध्ये बनवायचे आहेत 15. दोन्ही बाजूने मॅच जर पाहिली तर तुल्यवान आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मात्र फाईट करतात मैदानाच्या आतमध्ये. आम्ही म्हटलं होतं ना, जो प्रेशर हँडल करेल या मॅच मध्ये तो संघ विजयी होईल. 6 मध्ये 15 ची गरज आहे. 6 चेंडू 15 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये. माजी सरपंच जितेंद्र घरत व सरपंच अजय म्हात्रे चषक मुळेखंड पहिली रजनी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही या स्पर्धेतील 3 नाईट्स बाकी आहेत. 3 रात्रीचा खेळ बाकी आहे. 4 रात्री ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जिथे मात्र उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला खूप चांगले टीम्स पाहायला मिळणार आहेत. उद्याच्या दिवसाचे लॉट्स आम्ही आपल्या एका स्क्रीन वरती आपण पाहू शकाल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना असणार आहे. त्यामध्ये ई ग्रुपचा सामना पहिला आपल्याला पाहायला मिळेल. म्हातवली आणि त्यांच्या विरुद्धामध्ये सागर सम्राट भवरा या 2 टीम्स मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. त्यानंतर विंधणे आणि दांडा, समिदा नागाव आणि मानकेश्वर बाजारपूर, त्याच्यानंतर जियांश 11 गावदेवी साई त्यांच्या विरुद्धामध्ये नटराज न्हावा आणि शेवटची मॅच असणार आहे मोठी जुई त्यांच्या विरुद्धामध्ये SPCC शेवा. 6 मध्ये 15 ची गरज. पहिला बॉल चाकलाय, चेंडू हवेमध्ये, विकेट किपर चेंडूच्या खाली. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवली भवनेश कोळीनं आणि इथे मात्र मॅच पूर्णपणे फसली आहे जस्कार टीम साठी. 5 मध्ये 15 ची गरज. आता 5 बॉल आणि 15 धाव संख्येची गरज आहे या मॅच मध्ये. मॅच खऱ्या अर्थाने कधी जातीय मुळे जस्कार टीम कडे तर कधी जातीय आपण पाहताय या करंजा या टीम कडे. दोन्ही टीमचे खेळाडू, दोन्ही टीमचे पाठीराखे मात्र चांगला प्रयत्न करतात, सपोर्ट खूप चांगला करतात, उत्साहात आहेत आणि त्याचबरोबर आपल्या खेळाडूंचा मात्र कॉन्फिडन्स जो आहे तो हाय करतात. 5 मध्ये पाहिजेत 15. 24 धावा दाफलकावरती लागल्यात. 5 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. नवीन फलंदाज किरण पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सचिन म्हात्रे, मागच्या मॅच मध्ये सचिनने खूप चांगली बॅटिंग केली होती आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर 4 बॉल त्याने खेळलेत आणि 12 धावा त्याच्या बॅटमध्ये आलेल्या आहेत. किरण पाटील हे स्ट्राईक वरती असतील. किरण पाटीलनेही मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती, परंतु ही मॅच ही प्रेशर वाली मॅच आहे, तेव्हा टार्गेट समोर सेट करायचं होतं. आता ते टार्गेट चेस करायचं आहे या मॅच मध्ये. 5 मध्ये 15 ची गरज आहे. भवनेश कोळी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळचा फटका, चेंडू हवेमध्ये आहे, भरपूर उंच गेलाय, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे, अगदी सोपा झेल पकडलाय. SPCC करंजा टीमचे समर्थक आवाज आवाज आणि जल्लोष पाहायला मिळतोय. जस्कार टीमच्या बाजूने मात्र पिन ड्रॉप सायलेन्स डगआउट मध्ये आपण पाहतोय. संपूर्ण संघ मात्र टेन्शन मध्ये पाहायला मिळतोय, जिथे मात्र किरण पाटीलची विकेट गेली आणि या मॅच मात्र इथून हातातनं निसटली आहे की काय RP जस्कार टीमच्या कडनं. आता 4 मध्ये 15 बनवायचे आहेत. येणारे चेंडू आहेत 4. 4 बॉल मध्ये 15 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. भरपूर महत्वाचे आहेत 4 बॉल, भरपूर महत्वाचे आहेत. या मैदानावरती धावा डिफेंड झाल्यात पण चेस झालेल्या नाहीयेत. प्रियदर्शिनी बेलापूर या टीमने अगदी सहजरित्याने धावा चेस केल्यात. अन्यथा जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये धावा चेस करणं भरपूर कठीण गेलंय. प्रत्येक टीमला डिफेंड धावा भरपूर झाल्यात. 4 मध्ये 15 ची गरज आहे. आता 4 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आहे. हर्षवर्धन धामणकर यांच्याकडनं खऱ्या अर्थाने 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपये, जर नाही घेतली तरी 500 रुपये आहेतच तुम्हाला.
हे वेगळं पारितोषिक आहे. हॅट्रिक घ्या नाहीतर नका घेऊ, पण 500 रुपये आहेत तुम्हाला. कारण की भावेशने मात्र पहिले 2 बॉल हे महत्वाचे आपल्या टीमला मात्र चांगल्या रीतीने हाताळून दिलेत, जिथे मात्र 2 बॉल मध्ये 2 विकेट्स आल्यात. इम्पॉर्टंट म्हणजे काय तर सचिन मात्र नॉन स्ट्राईक वरती आहेत. त्यांना स्ट्राईक वरती येणं भरपूर महत्वाचं होतं, ते नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळतात. ही वेळचा बॉल चेंडू हवे आपल्याला पाहायला मिळतो पायावरती, त्याच्यानंतर थोडासा हवेमध्ये पाहायला मिळाला, परंतु पायाला बॉल लागल्यानंतर सचिन मात्र वेगाने स्ट्राईक कडे धावत गेला. आणि आता समीकरण 3 बॉल 3 मध्ये 14ची गरज, म्हणजे 2 षटकार आणि एका बॉल वरती डबल. सचिन मात्र कारनामा करेल का? त्याच्या मनगडामध्ये ताकद तर जरूर आहे, परंतु प्रेशर मध्ये सचिन मात्रने असे भरपूर सारे मॅचेस जिंकवलेले आहेत. परंतु या मैदानाचा आतापर्यंतचा जर इतिहास पाहिला आजच्या दिवसामधला, धावा चेस होत नाहीये. यावेळचा बॉल मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. आता 3 मध्ये पाहिजे 13. अशा काय आहेत आरपी जस्का टीमला, तर सचिन मात्र स्ट्राईक वरती आहे. सचिन मात्र हा कारनामा करू शकतो. 3 मध्ये 13 या धावा बनवायच्या आहेत. इथे दांडी 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 गुल केलेली आहे. भुवनेश कोहलीने मात्र सचिन म्हात्रेची विकेट घेतलेली आहे. काय मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. हा डेब्युटंट आहे, हा यंगस्टर आहे एसपीसीसी करंजा टीमचा लेफ्ट आर्म. हा गोलंदाज अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, काय गोलंदाजी केली आहे. त्याच्यानंतर सेलिब्रेशन पहा. वाव वाव वाव, एसपीसीसी करंजा संघ काय माहोल बनवलं या टीमने, ज्यामध्ये त्यांचे समर्थक मैदानाच्या आतमध्ये गेलेत. आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकाल तिथे मात्र शाबासकी देत असताना भावेश कोहली याला काय गोलंदाजी केली आहे. लाजवाब लाजवाब, पैसा वसूल. एसपीसीसी करंजा संघ क्वार्टर फायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना, जिथे मात्र दुसरा सामना त्या विजयाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. 26 वरती 4. सचिन मात्र इकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा, त्या अपेक्षांवरती पाणी फेरलं गेलं. अगदी लोअर फुल टॉस होता, भरपूर सफल झाले. मागची दांडी दिसली आणि भावेश कोहलीने ती उडवली. 2 मध्ये 13. 2 मध्ये 13ची गरज असताना लॉंग ऑफ ला कार्पेटच्या साहाय्याने धाव मिळणार नाहीये, धाव घेतली नाहीये. चला आपल्या मेगा स्क्रीन वरती ती शाबासकी दिली आणि त्याच्यानंतर मात्र शुभेच्छा दिल्या. लाजवाब लाजवाब गोलंदाजी भावेश कोहली, एसपीसी करंजा टीमचा हा भन्नाट नवीन गोलंदाज, ज्याने मात्र हिरा तयार केलाय. एसपीसीसी करंजा संघ मात्र क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालाय. काय जल्लोष आहे, काय सेलिब्रेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. बलाढ्य टीमला पराभूत केलेला आहे. जस्कार संघ मात्र या स्पर्धेतनं बाहेर होत असताना ज्या जस्कार टीमला आपण पाहत होतो आजच्या रजनी मधला मात्र तगडा संघ, तर टीमला मात्र बाहेर